बुलेटिनची सुरुवात करूया मराठा आरक्षण आंदोलनाच्या बातमीनं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। या आंदोलनासंदर्भात सरकारनं अद्याप तोडगा न काढल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केलाय। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमनं मनोज जरांगेंची तपासणी केली आणि यावेळी पाणी आणि ओआरएस पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगेंना दिला। मात्र जरांगेंनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचा असणार आहे। पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये। मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार, पाणी सुद्धा बंद। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, पाणीही न पिण्याचा निर्धार आता मनोज जरांगेंनी केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलकांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय चित्र आहे सध्या त्या संपूर्ण परिसरात? मागणीसाठी आहे तर मनोज जरांगे पाटील मागच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस आपण दृश्यामध्ये पाहिलं तर सकाळची वेळ आहे। मोठ्या संख्येमध्ये मराठा आंदोलक आहेत जे आझाद मैदानमध्ये जमायला सुरुवात झाली आहे। खरं तर आजपासून आहे मनोज जरांगे पाटील आंदोलनाचं आहे ते निर्धार घेतला आहे पाणी न पिण्याचा। मात्र त्यामुळे मध्यरात्री आहे ते डॉक्टरांची टीम आली होती। त्या टीमकडून त्यांची तपासणी हेल्थ चेकअप केला गेला। त्यावेळी त्यांचा जो शुगर लेवल होता 70 वर आला होता। त्यामुळे डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला आहे पाणी सोडू नका आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला। मात्र जे आंदोलन आहे कडक भूमिका घेण्याचा निर्धार आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मध्यरात्री आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात बैठक सुद्धा झाली आहे। मात्र आज आहेत या ठिकाणी हालचालीनं वेग आला आहे। त्यामुळे आजचे दिवस आहेत या ठिकाणी 3 रात्र आणि 2 चौथा दिवस सकाळची जी वेळ आहे तो महत्त्वाचा ठरणार। मोठ्या संख्येमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाला आहे। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ। आज चौथा दिवस आहे, तुम्ही या ठिकाणी आलात, काय पाटील साहेबांनी जर आज पाणी बंद केलं तर आम्ही आज मुंबई चेक जाम करू। नक्कीच चौथा दिवस आंदोलनाचा काय दिवस आहे आंदोलनाचा, पाण्या पावसाचे दिवस आहे। सरकार गंभीर नाही या विषयावर। मी आता रातभर गाडी चालवून नागपूरवरून मुंबईला आलोय आणि याचं संविधानात संशोधन करावं लागते। या आरक्षणाचं ते बहुमत आहे बीजेपीकडे, ते लोकसभेत बिल पारित करावं लागते, ते पारित करून ते राज्यसभेत घ्यावं लागते, राज्यसभेत पारित करून ते राष्ट्रपतीच्या सहीला पाठवावं लागते। त्याच्यानंतर ती कॉपी सुप्रीम कोर्टात पिटिशन करायची आणि सुप्रीम कोर्ट आदेश करेल राज्याला। आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये आझाद मैदानामध्ये आहे तर मराठा आंदोलक आहे ते जमायला सुरुवात झाली आहे आणि घोषणाबाजी देखील करत आहेत। खरं तर सकाळची वेळ आहे आणि काही वेळात आहेत मनोज जरांगे पाटील आहेत ते देखील या ठिकाणी रात्रपासून आराम करत आहेत। ते उठल्यानंतर आज त्यांची भूमिका नेमकी काय असेल ते थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल। त्यामुळे आता पुढच्या काही काळात हे आंदोलन नेमकं काय स्वरूप धारण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया।